नमस्कार मित्रांनो, किसान संवादच्या या उपक्रमामध्ये सर्व शेळी पालक मित्रांचे आणि आज लाभलेले आपले गुरुजन्य असे हे वक्ते यांचं GFAच्या वतीने स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे स्वच्छ आणि निरोगी मटण उत्पादन. आणि आज आपल्याला खूपच असे अनुभवी असे वक्ते लाभलेले आहेत, श्री अशोक काळेजी. तर सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करतो आणि ह्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. नमस्कार सर. नमस्कार. आजचा आपला विषय आहे स्वच्छ आणि निरोगी मटण उत्पादन. तर नेमकं आपल्या सर्व शेळी पालक बांधवांना हे जाणून घ्यायचं आहे की नेमकं स्वच्छ आणि निरोगी मटण उत्पादन कशाला म्हणतात आणि पारंपरिक जे मटण उत्पादन आहे त्याच्यात आणि ह्या स्वच्छ आणि निरोगी मटण उत्पादनात फरक असा काय आहे? सर्वप्रथम किसान संवाद आणि गोट फार्मर्स असोसिएशनचे मी फार आभारी आहे, कारण तुमच्यामुळे मला ही संधी मिळाली की लोकांमध्ये यायला माझं मत सांगायला. आणि मी फार प्रसिद्धीच्या मागे नाही आहे, कारण प्रसिद्धी चांगल्या कामाला प्रसिद्धीची काही जरूर नसते. तर स्वच्छ आणि निरोगी, स्वच्छता असायलाच पाहिजे, निरोगी कारण काय, जेव्हा आपण मटण तयार करतो आम्ही तेव्हा ते जनावर निरोगी आहे की नाही आम्ही तपासलं. त्यामुळे स्वच्छ आणि चवदार निरोगी तर ते असायलाच पाहिजे. पण काय आपण आपल्या देशामध्ये आपण ज्या पद्धतीने मटण शिजवतो त्यामध्ये ते इतकं उकळवलेलं असतं की त्याच्यामधले प्रोटीन्स पण नाहीसे होतात. शेवटी त्याची ती मसाल्याची चव आपण खातो आणि मटणाची चव खरोखर माहिती असताना खूप कमी लोक आहेत. त्यासाठी स्वच्छ आणि निरोगी व चवदार असं मटणाची निर्मिती आपल्याला करावी लागते. तर काय झालं, मग हे सुरू करायच्या आधी मी शेतकरी कुटुंबातला आहे, त्यामुळं काय झालं, शेतीची आवड आपल्याला पहिल्यापासून असते, त्याचे जन्मतच. मुंबईत होतो तर मला स्वप्नात पण शेत दिसायचं. मग मी नगरला आलो, मी आर्किटेक्ट असल्यामुळे माझा व्यवसाय मी सगळ्या व्यवस्थित सुरू केला. पण मी नेहमी मग जेव्हा मला वेळ मिळायचा रविवार शनिवार मी शेतावर जायचो आणि नवीन प्रयोग करायचे. माझ्या शेतावर मी वॉटरशेड डेव्हलपमेंटचे संबंध काम केलेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की थोडेसे पाणी आलं की शेतकरी फार उत्साही असतो. बोला, तुम्ही पुढचा प्रश्न विचारा मला. सर, हे बरोबर आहे. तुम्ही खूप चांगला उपक्रम चालू केला की तुम्ही हे स्लॉटर हाऊस चालू केलं. पण ऍक्च्युली हायजेनिक स्लॉटर हाऊस जे आहेत हे खूप कमी आहेत आपल्या इथं. आणि जेव्हा तुम्ही चालू केलं तेव्हा तर खूप हातावर मोजणे इतकेच होते. तर ह्या हायजेनिक स्लॉटर हाऊसची कल्पना ऍक्च्युली तुम्हाला कशी आली आणि त्या काळामध्ये त्याची काय गरज भासली होती? काय झालं, आपण शेळी पालन आपण सगळे करतो, शेळी पालन होतं, पण शेळी पालनानंतर जे चांगल्या प्रकारचं मटण तयार करायला पाहिजे ते काय आपल्याकडे होत नाही. त्यासाठी मी लहानपणापासून आमच्या घरात मटणाची सगळ्यांना आवड आहे. माझी आई, माझी आजी, आमच्या घरातले सर्व. मी तर 5वीत असल्यापासून मटण, म्हणजे 2.5 रुपये किलोनी मटण आणलेलं आहे. त्यामुळे मला नेहमी वाटायचं की हे अशा टपऱ्या, हे याच्यात कसं काय मटण. जसं मी आणि आमच्या घरात माझ्या वडिलांचं इंग्रजीचं खूप आवड असल्यामुळे आमच्या घरात टाइम, रीडर डायजेस्ट, गुड हाऊस कीपिंग सारखे मासिक तेव्हापासून माझ्या लहानपणापासून बघायचो. आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर चित्र असायचे ह्या मटणाच्या डिशेस वगैरे त्याचे. त्यामुळे मला नेहमी वाटायचं असं काय नाही आपल्याकडे होत, आणि हे असं करायचं असेल तर मी त्याचा अभ्यास केला. जेव्हा मी स्लॉटर हाऊस करायचं ठरवलं मी खूप अभ्यास केला बऱ्याच ठिकाणी. मी ह्या स्लॉटर हाऊस किती मोठं पाहिजे, कसं पाहिजे, त्याचा आकार किती पाहिजे, काय पाहिजे, हे सगळं मी खूप चर्चा आणि विचारांती केलं. म्हणजे मला ते करायला जवळजवळ 10 ते 15 वर्ष माझे त्याच्यातच गेले. आणि जेव्हा मी जागा घेतली आणि स्लॉटर हाऊस करायला सुरुवात केली तर लोकांनी खूप विरोध केला मला. त्या लोकांचा दोष नव्हता त्याच्यामध्ये, कारण काय होतं, आपल्याकडं कत्तलखान्याची जी संकल्पना आहे, कत्तलखाने जे आपल्याकडे आहेत ते फार अस्वच्छ आहेत, चांगल्या पद्धतीचे नाहीत. आता नाईलाजाने आपण मटणाची आवड म्हणून आपण जाऊन तिथं मटण घेतो, आजूबाजूला माशा असतात आणि ते ठराविक कम्युनिटी, त्यांना मी दोष देत नाही, तर त्यांना कधी सुधारायचा कोणी प्रश्नच
प्रयत्नही केला नाही. अशा ठिकाणी मटण तयार व्हायचं. तर जेव्हा शेळी पालनाला मी सुरुवात केली तेव्हा मी प्रथम नारायणगावला गेलो. तिथं सबनीस साहेब मला भेटले आणि तिथं अजून एक डॉक्टर केतकर म्हणून आहेत ते, असे स्पष्ट बोलणारे, ज्यांना नेमकरांना माहिती आहे डॉक्टर केतकर कोण आहेत ते, कारण नेमकरांचे फार जवळचे मित्र होते. ते नीम फाउंडेशनचे, तर मी शेळी मेंढीचा त्यांचा अभ्यास चालला होता. त्याने म्हणलं, अरे काळे तू आर्किटेक्ट आहेत ना, मग तू शेळी कापली की तुला कातडे मिळेल, त्याचे ऑफर्स मिळतील आणि चांगलं मटण मिळेल. ती गोष्ट माझ्या लक्षात आली आणि मला ते पूर्ण करायचं ठरलं. आणि दुसरं काय होतं निलेश, सध्या शेतकरी जे काय बी बियाणे घेतो, औषधं घेतो, ते पॅकेटमध्ये घेतो. त्या पॅकेटमध्ये किंमत लिहिलेली असते, टॅक्स, विदाउट टॅक्स, हे असं काहीतरी. तर मी विचार केला, आपण जे काय प्रोड्यूस करू ते छान पॅक करून त्याच्यावर किंमत भरून तरच विकायचं. तर त्याचं आता इतक्या वर्षानंतर आताशी आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. आमचे जे बाजारात आम्ही मटण विकतो, पुण्याला विकतो, मुंबईला विकतो, बऱ्याच ठिकाणी विकतो. पुण्याला पण चांगल्या दोराबजी आहे, फूड जंक्शन आहे, बिग बास्केट, या ठिकाणी आमचं ऑनलाईन मटणाची विक्री सध्या चालू आहे. तर तुम्ही आमचं मटण घेतले की तुम्हाला व्यवस्थित पॅकिंग केलेलं नाही, शुद्ध आणि चांगल्या प्रतीचं मटण मिळतं. कारण जेव्हा तुम्हाला या मटणचा तयार करायचं असं, जनावरं कापायची असतात, स्टोर करायचे असतात, त्याच्यामध्ये संबंध व्यवस्थित प्रोसेस मधून जावं लागतं. ही एक मोठी प्रक्रिया आहे. नाही तर आपल्याकडे लगेच त्याचं मटण कापलं झालं, लगेच सांगाडे आणून दिले, मग ते लगेच तुकडे करून, ते तसं उपयोग नाही. जसं आपला हिरवा आंबा आपण हातात घेतो, पिकवतो, तो पिवळा होतो, मग खायला सुरुवात करतो, मग आपण त्याची गोडी वगैरे आपल्याला, तसं मटणाचं पण आहे. मटणामध्ये रायगर मॉर्टिस नावाची एक प्रक्रिया आहे निसर्गाची, त्याला 7 ते 8, 10 ते 12 तास लागतात. आणि ते करायसाठी आपल्याला मटणाचे सांगाडे चिल्ड करावे लागतात, -0 to 4 ह्याला. ते सगळं आम्ही करतो. नुसतं स्लॉटर करून आम्ही ते व्यवस्थित प्रोसेस करतो आणि मग त्याच्यापासून मटण तयार करतो. आणि ते मटण शुद्ध, चवदार आणि शरीराला कधी त्याचा अपाय होणार नाही. आमचं मटण कधी तुम्हाला थोडंसं बेसावं लागेल, पण तरी तुमच्या पोटात कधी त्रास होणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी चांगलं स्लॉटर हाऊस होणं आवश्यक होतं. मी परदेशात जाऊन आलो, खूप ठिकाणी चौकशी केली, टेक्निशियन लोकांना भेटलो आणि मग आमचं स्लॉटर हाऊस, मी लोकांना सांगितलं, मला खूप विरोध झाला स्लॉटर हाऊस करायला. मला ही जागा ती जागा असं करत झालं. पण शेवटी मी त्यांना सांगायचो, मी असं कत्तलखाना तयार करेल की तुम्हाला वाटेल हा ही फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे. आणि तसा कत्तलखाना उभा करण्यात मी यशस्वी झालो, याचा मला आनंद वाटतो. आणि लोक येतात ते तुम्हाला, मला सांगायला हरकत नाही, पण आमचा स्लॉटर हाऊस हे एशियातलं वन ऑफ द बेस्ट स्लॉटर हाऊस आहे. लहानसे पण चांगलं आहे. सर, आम्हाला सर्वांनाच माहिती आहे की एशियातला म्हणजे जेव्हा तो स्थापक केला होता त्यावेळेस तर तो 2 नंबरचा होता एशियामधला. हे मी बऱ्याच वेळा ऐकलंय बऱ्याच लोकांकडनं. सर, फक्त एवढं का थोडी सविस्तर माहिती दिली की ऍक्च्युली तुम्हाला काय अडचणी आलत्या, म्हणजे जागे संदर्भित अडचणी आलत्या का स्लॉटर हाऊस म्हणजे एक हायजेनिक स्लॉटर हाऊस म्हटलं की त्याच्यामध्ये इतक्या लोकांना आपण धंदा म्हणजे एक काम देणार आहोत आणि एक गाव पातळीला बरेचसे लोक त्याच्यामध्ये काम करतील, असं सगळं असताना सुद्धा तुम्हाला काय अडचणी आलती की जेणेकरून तुम्हाला जागा शिफ्ट करायला लागल्या किंवा ज्या कागदपत्र वगैरे जे हे होते त्याच्यामध्ये नेमक्या अशा काय अडचणी होत्या? पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला स्लॉटर हाऊस करायचं असेल तर त्याची जागा फायनल करावी लागते. त्याचं सगळं प्लॅनिंग करावं लागतं. नंतर एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट, असे ह्याचे नॉर्म्स तुम्हाला कमी, एकूण 35 ते 36 ठिकाणून तुम्हाला त्याची परमिशन घ्यावी लागते. मग त्याच्यामध्ये मग एमपीसीबी बोर्ड आलं, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आलं, टाउन प्लॅनिंग आलं, असे खूप एजन्सी आहेत. इव्हन एक कमिटी असते जी डिस्ट्रिक्ट लेवलवर कमिटी असते, त्याच्यामध्ये कलेक्टर मुख्य असतो, डीएसपी असतात, सिव्हिल सर्जन असतात, सगळे हेड ऑफ द डिपार्टमेंट असतात आणि त्यात एक जैन समाजाचा एक प्रतिनिधी पण असतो. तर त्या सगळ्यांचं कन्सेंट घ्यावं लागतं. कत्तलखाना झाला की त्यांना दाखवावं लागतं. तर मला प्रथम अशी अडचण आली की आम्ही काम चालू केले की काही लोकांनी तिथे येऊन गैरसमज पसवायचे, अरे तुम्ही कत्तलखाना इथं कशाला करू देता,
आज हे शेळ्या कापतील, उद्या गाया कापतील, असं खूप लोकांनी मला लोकांचा गैरसमज करून आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांचा. आणि त्यांचा उद्देश एकच होता की माझ्याकडनं काहीतरी पैसे मिळतील, काहीतरी हे मिळेल. पण मी काय ठाम होतो ते मी कुणालाच काय पैसे दिले नाही. एक दिवस माझ्यावर हल्ला झाला, अटॅक झाला, मी सुटलो त्याच्यातनं. आमचे जवळचे मित्र जे होते यशवंतराव गडाखन सारखे खासदार म्हणले, अशोक काळे मरायचं आहे का कतलखाना चालू करायचा आहे, जागा बदला तुम्ही. जागा बदलायची, खूप सुरेख जागा होती. तुम्हाला माहिती घोटेवाडीत 64 एकर जागा होती. मग ती बदलायचा विचार केला आणि मग आम्ही ऍडिशनल अंबरनाथला आलो. तिथं लेदर झोन होता, आम्हाला ताबडतोब जागा मिळाली तिथं. आणि त्या लेदर झोन मध्ये आम्ही काम चालू केलं. तर अंबरनाथ का तर बंद म्हणे, इथं शिवालयाचं मोठं मंदिर आहे, कतलखाना. शिवालयाच्या बाजूलाच एक मटण विक्रेता होता, तो ठीक आहे, तो चालेल पहिल्यापासून आहे. तर अशा रीतीने बराच त्रास झाला. पण आता ठीक आहे, आपल्याला नेहमी काय कुठली चांगली गोष्ट करायला कालची गोष्ट विसरावी लागते आणि उद्या काय करायचं त्याचा विचार करावा लागतो. त्यामुळे काल काय झालं, काय अडचणी आल्या याचा मी कधी विचार करत. आता तुम्ही एवढं सांगितलं, मी थोडक्यात सांगितलेलं आहे. पण त्याच्यामध्ये माझं जवळ 10-12 वर्ष आयुष्यातली महत्वाची गेली. पण ठीक आहे, जी गोष्ट व्हायची शेवटी. त्याच वेळेस काय झालं, मी हा सगळा माझा प्रकल्प CIRL घेऊन सेंट्रल बोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूटला, तिथं मला सरकार गव्हर्नमेंटचे ऑफिसर्स भेटले. त्यांना म्हटलं हा आर्किटेक्ट माणूस करतो. त्यांनी सांगितलं, मिस्टर काळे, हा तुमचा प्रोजेक्ट आहे, तो आम्हाला सबमिट करा, आम्ही तुम्हाला ग्रँट देऊ. आणि किती ग्रँट देऊ, तर तुम्हाला 75 ते 50% तुमच्या प्रोजेक्टच्या ते पैसे आम्ही तुम्हाला ग्रँट म्हणून देईल, ते तुम्हाला परत करायचे नाही. मला चांगला हुरूप आला. मग मी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रातल्या त्यांनी बरं पाठवलं आणि मला 3 ते 4 महिन्यात मला 16 कोटी रुपयाचा प्रकल्प माझा मंजूर झाला. त्यापैकी 8 कोटी रुपये मला ग्रँट मिळाली. पण ती मिळाल्यावर खूप अडचणी आल्या. पण शेवटी मिळाली. मला जवळजवळ मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगने मला त्यांच्याकडनं मला 9-9.5 कोटी रुपये ग्रँट मिळालेले. पण मी त्यांना कंडिशन एक अट घातली होती, तुम्ही मला पैसे द्याल. कारण मला चंदाताईंचं माहिती होतं त्यांना किती त्रास होतो, कसा होतो. म्हणलं मला डायरेक्ट पैसे तुम्ही द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हटलं मला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रातला कुठलाच संबंध नको आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, मी मिनिस्ट्रीने मला इतकी चांगली मदत केली. मी तिथं चहाचा कप पण मी कुणाला दिला नाही किंवा कोणी माझ्याकडनं अपेक्षा केली नाही. आणि आज मिनिस्ट्रीमध्येच त्यांना दाखवता येणारा चांगला त्यांच्या प्रेस्टिजियस त्यांच्या दृष्टीने प्रोजेक्ट आहे, तो अहमदगड फेडरेशनचा आहे. अडचणी आल्या पण शेवटी कसं आपण अडचणी, जेवढ्या जास्त अडचणी आल्या ना तेवढ्या जोरात मी उभा राहिलो, तेवढा मी जास्त हिमतीने उभा राहिलो. ठीक आहे, आता काय माझ्या सवय असं काय करायचं म्हणजे करायचं गोष्ट, त्यात काय पुढे मागे बघायचं. लोक म्हणे, अरे तुला पाप नाही लागत का, एवढे जनावर तू कापणार आहेस, मला नाही लागणार, जे खातील त्याला लागेल. आणि पाप पुण्याचं आहे का ते? आम्ही तासाला 200 बोकडं कापतो, शेळ्या मेंढ्या कापतो. दिवसाला आम्हाला एका शिफ्टला 1,500 लागतात. सर, खरंच तुम्ही खूप थोडक्यामध्ये सविस्तर अशी माहिती सांगितली, जेणेकरून नवीन कोणी जर स्लॉटर हाऊस करणार असेल तर त्यालाही ती मदत होईल. सर, आणखी एक विचारायचं होतं की हायजेनिक स्लॉटरिंग हाऊसचे प्रकल्प आधीच कमी आहेत, म्हणजे महाराष्ट्रात सोडा भारतातच कमी आहेत. तर ह्याची जी मशिनरी आहे आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जसं की लाईन उभारणी वगैरे वगैरे, तर ह्याचं मार्गदर्शन तुम्हाला कुठनं प्राप्त झालं आणि त्याच्यासाठी तुम्ही कुठल्या असे एक्सपर्ट असे हायर केले होते का? आणि जरूर करा. कारण मी आर्किटेक्ट असल्यामुळे मला डेटा कलेक्शन आम्हाला करावं लागतं आर्किटेक्टना. कारण आम्हाला वेगवेगळे प्रोजेक्ट येतात, आमच्याकडे इंडस्ट्रियल येतात, एज्युकेशनल येतात, सोशल येतात. तर आम्ही डाटा गोळा करतो, काय काय लागतील या ठिकाणी, काय जरुरी आहे. तसं मी स्लॉटर हाऊससाठी केलं. आमचे डॉक्टर चव्हाण म्हणून आमचे पहिले कन्सल्टंट होते, त्यांना कत्तलखान्याची चांगली माहिती होती. आणि ते बऱ्याच मोठमोठ्या कत्तलखान्याला, त्या बीफचे, आपल्याकडे स्लॉटर हाऊसेस मोठे आहेत पण ते सगळे बफेलोचे आहेत. पूर्वी हे गावचे पण होते, पण आता स्लॉटर हाऊस बॅन झाले, गोवधवंदीमुळे ते सगळे ह्याच्यामध्ये शिफ्ट झालेले आहेत बफेलोमध्ये. तर त्याचे चांगले कन्सल्टंट स्वतः वेटरनरियन आहे, तर त्यांना खूप चांगला अनुभव, ते आमचे कन्सल्टंट आहे. त्यांनी जसं सांगेल तसं केलं. पण मी एक ठरवलं होतं की आपल्याला जी काही मशिनरी लावायची ही सगळी इम्पोर्टेड पाहिजे. कारण काय आहे, मी युरोपमध्ये खूपदा जाऊन आलो, बरेचसे स्लॉटर हाऊस बघितले. तर मला असं लक्षात आलं की हे लोक आज नाही करते, गेले 100-150 वर्षापासून
स्लॉटर हाऊसेस करतायत आणि त्यांचं सगळं ऑटोमॅटिक असतं, म्हणजे कमीत कमी हायजिनिक असतं, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण त्यांनी जी इक्विपमेंट तयार केलेली आहे स्लॉटर हाऊस साठी ती उत्कृष्ट प्रकारची आहे. कसं आहे, स्लॉटर हाऊस मध्ये जे तुम्ही मेटल वापरता, मेटलर्जी जी असते ती सगळं स्टेनलेस स्टील असतं. समजा आपण चांगली कत्तलखाना तयार करा, चांगली मशिनरी केली आणि ती समजा त्याचं इंटिरियर किंवा लोखंड नुसतंच वापरलं ते गंजायला लागतं, मग फार मोठे प्रश्न निर्माण होतात. आमची त्यासाठी स्थापना ही लाईन आहे ती स्टेनलेस स्टीलची आहे आणि आम्ही ग्लोबल टेंडर मागवलं होतं. त्यासाठी जर्मनी, इटाली, स्पेन अशा बऱ्याच देशातल्या कंपन्यांनी हे केलं होतं आम्हाला. त्यात आम्ही स्पॅनिश लोक तयार केले आणि त्या स्पॅनिश एवढ्यासाठी मी निवडले की ते ही द पर्सन वॉज व्हेरी गुड डिझायनर. शेवटी कसं ह्या गोष्टी डिझाईन कराव्या लागतात, त्यासाठी दोघांनी, मी बिल्डिंगचा डिझायनर, तो मशिदीचा डिझाईन, आम्ही एकत्र काम केलं आणि मग त्यामुळे आमचं स्लॉट हाऊस व्यवस्थित झालेलं आहे. म्हणजे त्याच्या म्हणजे जनावर कुठून येतात, मग ते स्लॉटर येतात, मग युएसए रेट होतात, मग त्यांना त्याच्यामध्ये मग ते स्किलिंगला जातात, चीज झाल्यावरती स्किलिंगला मोठे सेट झाल्यावर मग ते पोस्टिंगला येतात, पोस्टिंग नंतर त्याच्यानंतर मग ते ब्लास्टला जातात. म्हणजे आमचं जे मटण आम्ही तयार करतो ते 1 ते 1.5 वर्ष टिकतं, त्याला काही होत नाही, कारण ते ब्लास्ट फ्रीज केलेलं असतं, दगड झालेला असतो त्याचा. आणि दुसरं काय होतं, ब्लास्ट फ्रीज म्हणजे ते -35 डिग्री टू 40 डिग्रीला एकदम फ्रीज केलं जातं, म्हणजे 5-6 तासात फ्रीज. त्यामुळे त्याची चव, त्याचा रंग, त्याच्यामध्ये प्रोटीन्स हे सगळं रिटेन होतं त्याच्यामध्ये. त्याची सगळी सोय आमच्याकडे, त्यामुळे आमचं स्लॉटर हाऊसचे प्रॉडक्ट चांगले आहेत. आमचं स्लॉटर हाऊस आहे संबंध, आमचे स्लॉटर हाऊस आम्ही एखाद्या ऑपरेशन थिएटर जसं तसं वापरतो. लोकांना कपडे व्यवस्थित असतात, आमची स्वतःची लॉन्ड्री आहे, सगळे त्यांचे प्रत्येक जे काम करतात त्यांचं मेडिकल चेकअप झालेलं असतं, त्यांना ठराविक पद्धतीनेच सगळं काम करावं लागतं. आणि अशा रीतीने सुरुवातीपासून ज्या दिवशी तुमचं इन्स्पेक्शन आहे तसं रोज आम्ही स्लॉटर हाऊस तसं चालतो. कधी आलं तरी मला तुम्हाला हे नाही वाटत. तुम्ही बघा, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री कुणी दाखवत नाही, कारण त्यांना माहिती आहे आपलं हे सगळं गवाळी पण दिसेल म्हणून. तसं आमच्याकडे तुम्ही कधी या, मात्र परवानगी घेऊन तुम्हाला माझा स्लॉट हाऊस व्यवस्थित दाखवेल. तर ते हे महत्वाचं होतं, ह्या ज्या गोष्टी महत्वाच्या त्या आम्ही चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत. कारण मला माहिती आहे, मला पुष्कळ लोक पाहिजे, एवढं मोठ्याची काय जरूर होती, थोडं करायचं. काय होतं, थोड्यामध्ये काय होतं, आपण स्लॉटर हाऊस केलं, कत्तल केली, जनावर कापलं, त्याच्यामध्ये ऑफर्स निघतात, त्याच्यामध्ये ब्लड निघतं आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की जे आपण खाद्य खात नाही. त्यामुळे जे खाद्य ते कार्कस मटण आपण खाऊ शकतो त्याची तर व्यवस्थित प्रोसेस होते, पण जे बाकीचा जो भाग आहे त्याची पण नीट विल्हेवाट लावावी लागते. त्याच्यापासून पण तुम्हाला, त्यासाठी आमच्याकडे रेंडरिंग प्लांट आहे, म्हणजे जे वेस्ट जातं, कधी कधी जनावर येतात ते रस्त्यातच मेलेले असतात, ते आम्ही पिसेस करून रेंडरिंग प्लांट मध्ये टाकतो आणि त्याची आम्हाला मीट मिल मिळते. नंतर जे ब्लड आहे ते त्याच्यापासून आमचा बायोमिथेनॉल प्लांट चालतो, त्यामुळे आमच्या स्लॉटर हाऊसवर एक थेंब पण कशाचा वाया जात नाही. त्या बायोमिथेन प्लांट पासून इलेक्ट्रिसिटी तयार करतो, इलेक्ट्रिसिटीवर आमचे काही पंप चालतात, हे स्ट्रीट लाईट चालतात आणि कुठंच आमचा वास येत नाही. तुमच्या कत्तलखान्यावर आले तर तुम्हाला फाऊल स्मेल वगैरे बिलकुल दिसणार नाही. ओके, त्या गोष्टी काळजीपूर्वक केल्या आम्ही, खूप मन लावून केले आणि मी स्वतःच त्याचा मालक असल्यामुळे, स्वतःच आर्किटेक्ट असल्यामुळे ते कुठलीच गोष्टी कमी केली आणि आमचा संबंध स्लॉटर हाऊस हायजिनिक तर आहे पण इन्सुलेटेड आहे. Commercial and economical heart of India, nestled in the arid regions of the state, is a unique facility. A slaughterhouse surrounded by lush greenery, spread across 34 acres of land. And it has revitalized the region's outlook on raising livestock. Equipped with modern technology, it has nurtured a culture of immaculate precision, impeccable hygiene, and international standards.
This facility is the Ahmednagar Goat Rearing and Processing Cooperative Federation Limited. Situated far from the city, amidst wide open spaces and a clean and green atmosphere, it ensures that the livestock remains untainted by pollutants and unaffected by the stress of the city. The process begins with the arrival of vehicles filled with livestock, which is released into the docking area. From here, it is led to the ante-mortem section. Every goat and sheep is measured against standard health parameters, and only those animals which pass these parameters are sent to the holding pen. These animals are kept in the holding pen for up to 24 hours, where they are fed. From the holding pen, they are led to the lairage 8 hours before slaughter. Here, they are given only water. They are then led on to a bridge which takes them to the facility for slaughtering. The slaughter is carried out as per the halal norms. Special attention is given to hygiene at every step in the slaughtering process. Every station has a wash basin and sterilizer for knives. AGF's commitment to quality and high international standards is at the core of this process. Once slaughtered, the carcasses are hung on a conveyor that leads them through a very precise process. Each carcass is partially skinned by skillful butchers and completely de-skinned by the dehiding machine. Once de-skinned, the carcasses are led to the evisceration station where the offal and other innards are removed. They are segregated and sent through chutes to the floor below for further processing. After evisceration, the carcasses are led to the post-mortem station for another round of inspection by a veterinarian. Once again, the industry standards parameters are strictly followed during the inspection, are then weighed. They are thoroughly scrubbed and washed with chlorinated water. Once cleaned, they are led to a chilling room to set their rigor mortis. After chilling, the carcasses are sent for folding or portioning. A bandsaw is used to place precise cuts on the carcass to fold it. The carcasses are also portioned into various cuts like legs, chops, bone-in cubes, boneless cubes or mince. After packing, the folded carcasses are taken to blast freezer and the portioned mutton is taken to the plate freezer. These blast freezers and plate freezers are a marvel of modern technology. Here, temperatures reach -35 to -40 degrees Celsius to ensure that the product lasts for more than 1 year in refrigeration. The flavor, texture, and protein value of the meat are maintained through these scientifically designed methods. After blast freezing, the carcasses are weighed, packed and sent through metal detectors. This adds another layer of quality control to the entire process. From here, the product is sent to the cold storage to stabilize the temperature between -18 degrees to -20 degrees Celsius. The frozen product is dispatched through refrigerated vehicles and shipped to various parts of the country and exported internationally. At present, AGF supplies mutton to over 75 locations across India, from Kerala to Ambala and from Jamnagar to Guwahati.
AGF produces mutton products of the highest quality. सर Frozen mutton. खूपच चांगला व्हिडिओ होता. म्हणजे ह्याच्यात बऱ्यापैकी आपल्याला माहिती कळाली की नेमका हा प्लांट किती मोठा आहे आणि याची कॅपॅसिटी किती आहे. सर फक्त एवढं एक विचारायचं होतं, ह्याच्यामध्ये मी स्वतः तर प्लांट बघितलेलाच आहे, पण तरी जे चिलर आहेत किंवा जे स्टोरिंग कॅपॅसिटी आहे आपली, नेमका हा प्लांट पूर्ण चालवण्यासाठी आपल्याला किती लाईट लागते आणि ह्याची सोय कशी केलेली आहे आपल्या इकडे, जेणेकरून हा प्लांट 24/7 चालू राहील. म्हणजे कारण गावखेड्यांनी अशी लाईट उपलब्ध होणं थोडं अवघड असतं, त्यामुळे हा प्रश्न विचारायचा होता. मी आमच्या प्लांटवर एक्सप्रेस फीडर आहे, जो आम्ही 8 किलोमीटरवरून ती लाईन घेतलेली आहे आणि आम्हाला पूर्ण क्षमतेने पूर्ण व्होल्टेजेसने इलेक्ट्रिसिटी मिळते. बिल बरंच भरावं लागतं, 7 ते 8 लाख रुपये आमचं महिन्याचं बिल येतं, पण आमचे कोल्ड स्टोरेजेस नेहमी फुल असतात, ते 24 तास चालवावे लागतात. तर मध्ये मध्ये अडचणी येतात, पण ठीक आहे, ते काय हे आहेत, कारण आपली जी सिस्टीम आहे ती एवढी फुलप्रूफ नाही आहे, तरी पण आम्हाला जे इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी चांगल्या प्रकारे सर्व्हिसेस देते. आम्हाला पॉवरचा काही प्रश्न आहे. माझ्याकडं 15 kVA कनेक्शन आहे, त्याची जवळजवळ 7.5-8 kV आम्हाला दर महिन्याला लागतात. आणि पहिलं कुठल्याही स्लॉटला उचला 4 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक तर पॉवर, इलेक्ट्रिसिटी, रोड आणि ड्रेनेजची व्यवस्था. तीन हे इन्फ्रास्ट्रक्चर फार चांगलं लागतं त्याला. तर ड्रेनेजची आमच्याकडे 35 एकर जागा असल्यामुळं ती आम्ही कुठेही ते सोडत नाही, कुठेही त्याच्यामध्ये वास वगैरे येत नाही, समजा ट्रीट केलेलं असतं. कारण ट्रीटमेंटला आम्हाला थोडा वेळ लागला, पण आता आमच्याकडे सगळं फुलप्रूफ आहे. या सगळ्या गोष्टी असेल तरच, कारण कुठली गोष्ट करायची असेल ती चांगल्या पद्धतीने केले तरच उपयोग होतो. तुम्ही काय ते हॅपॅझार्ड करा, हे करा, ते टिकत नाही जास्त दिवस. मला खूप वेळ गेला आम्हाला हे सगळं सेट करायला, पण आता सेट झालं की आम्ही आता फक्त आमचं एकच ध्येय, ते म्हणजे जास्तीत जास्त ऑर्डर मिळवणं, प्रोडक्शन करणं आणि सप्लाय करणं. आम्ही इंडियन आर्मीचे सर्वात मोठे आणि पहिले सप्लायर आहोत. आम्ही आर्मीला सुरुवातीला 8 ते 9 मेट्रिक टन रोज सप्लाय करायचो. आमची फुल कॅपॅसिटी आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे 15 ते 16 शेड लागतात. ईदच्या बेकरीच्या आधी आम्ही जवळजवळ 2700-2800 एका दिवसात करतो. आमच्याकडे स्वतःचे वर्कर्स आहेत, त्यांची राहायची सोय चांगली आहे, टेक्निशियन्स आहेत, माझ्याकडे 3 वेटरनरीज आहेत, 2 मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत, आणि सगळे आजूबाजू, आणि जे सगळं हे डिस्पॅच करतात, पॅकिंग करतात, सगळं रेकॉर्ड करतात, एक्सपोर्टचं सगळं डॉक्युमेंट बनवतात, ते सगळे आमच्या आजूबाजूचे 10, 10वी, 11वी, 12वी ग्रॅज्युएट झालेले मुलं आहेत, ते सगळे कामं करतात, खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यांनी कुठं इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोर्स केलेला नाही का काय नाही, पण त्यांना सगळ्या फॉर्मॅलिटीची माहिती आहे. फार मोठा मला उपयोग मिळाला ग्रामीण भागात असल्यामुळे. आणि मला सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे 150-200 लोकांना मी काम देऊ शकतो. काम माझ्यावर अवलंबून असते, त्यामुळे सकाळी उठलं की पहिलं डोकं झटकून काम करावं लागतं. आणि चला बाबा, इतके सगळे लोक आहेत आपल्यावर, त्यांच्यासाठी आपल्याला पैसे मिळवायला पाहिजे. आणि खरं सांगू का, आपण सकाळी उठलो आपल्याला वाटतं की वा सगळं सुरळीत, तर मग आपण काय समजायचं की आपण चुकीच्या रस्त्यावर आहे. हे विवेकानंदांनी सांगितलेलं आहे, you are get up in the morning and you find you are in a correct road, then think you are in a wrong road. अशा अडचणीच्या रोडवर आहोत असं आपल्याला स्वप्न पडली पाहिजेत, आपण राहिलं त्याच्यात आपण मार्ग काढला पाहिजे. बरोबर बरोबर सर. सर एक ह्याचाच पुढचा एक प्रश्न होता की जे हायजेनिक स्लॉटर हाऊसला आपल्याला एन्व्हायरमेंटल नॉर्म्स काय असतात का, आणि आपल्या इथं कोणते कोणते नॉर्म्स आपण हे केलेले आहेत. आणि दुसरी असं होतं की जे हायजेनिक मीट प्रोडक्शन आहे त्यासाठी कोणते कोणते सर्टिफिकेट्स लागतात, आणि अहमदनगर कोट फेडरेशन कडे कोणते सर्टिफिकेट्स आहेत, म्हणजे एक्सपोर्ट साठी कुठले लागतात आणि इंडियामध्ये हे करण्यासाठी कुठले लागतात. सर्वप्रथम म्हणजे आपल्याला हे याचे इन्व्हायरमेंटल कंट्रोलचं हे घ्यावं लागतं. त्यासाठी आपल्याला ETP अप्रूव्ह करून घेतलं, पोल्युशन बोर्ड करणं, ते आम्ही करून घेतलेलं आहे. त्यामध्ये सगळं लागतं. तुम्हाला रेंडरिंग प्लांट लागतो, बायोमिथेन प्लांट लागतो, इफ्लुएंट ट्रीटमेंट लागतं, सगळं लागतं. मग असं केलं तुम्हाला इन्व्हायरमेंट हे मिळतं, अप्रुव्हल मिळतं. ते झालं की मग तुम्हाला APEDA कडे अप्लाय करावं लागतं.
हे जे एक्सपोर्ट कंट्रोल मॅन्युअरिंग करतात ती ऍग्रिकल्चर प्रोड्यूस, आणि त्याच्यात ते एक्सपोर्ट करायसाठी किंवा एक्सपोर्ट किंवा कुठल्याही ह्याला करायसाठी तुम्हाला HACCP हजार्डस हे आहे, त्याचे 6-7 पॉइंट्स असतात, ते तुम्हाला इन्स्टॉल करावं लागतं, त्याप्रमाणे काम करावं लागतं. ISO घ्यावं लागतं, ISO 22000, ISO 2005, या सगळ्या गोष्टी नॉर्म आणि त्याचे संबंध हे ऑडिट असतं. आमच्या स्लॉटर हाऊसला दर 10 ते 15 दिवसांनी एक ऑडिट चालू असतं. ऑडिट ते अकाउंटचं ऑडिट नसतं, ते तुमच्याकडं सगळ्या गोष्टी व्यवस्थित का, लोकांनी कपडे नीट घातले आहेत का, सगळं हायजिनिक नॉर्म्स आहेत का, कुठं स्लॉटर हाऊस मध्ये जाळ्या जळमट्या लागल्या तर नाहीत ना, स्वच्छ आहे का, कुठं काही कचरा पडलेला आहे का नाही, इन्व्हायरमेंट तुमचं कसं आहे, कुठं काय त्याच्यात किडे किंवा झुरळ कुठे दिसत नाहीत ना, या सगळ्या गोष्टी आम्हाला पाळाव्या लागतात. आणि ते सुरुवातीपासून केलं तर कुठलीच अडचण येत नाही. तर हे सगळं हायजिनिक आमच्याकडं सर्व प्रकारचे सर्टिफिकेट्स आहेत. ISO आहे, HACCP आहे, हलाल असावं लागतं. हलाल सर्टिफिकेट पण महत्वाचं आहे. ते संबंध हॉटेल्सना किंवा कुठल्याही पण चांगल्या इन्स्टिट्यूटला द्यायचं असेल तर द्यायच करते. आता ज्या मोठमोठ्या आपल्याकडं IT इंडस्ट्री आहेत, त्यांचे कॅटरर्स असतात, त्यांना पण आम्ही सप्लाय करतो, गुगलला सप्लाय करतो. नंतर बँगलोरला आणि हैदराबादला सोडॅक्स म्हणून कंपनी, त्यांना आम्ही सप्लाय करतो. आणि एक्सपोर्ट पण करतो, मालदीवला करतो, दुबईला करतो मोठ्या प्रमाणात. तर ह्या सगळ्या करायसाठी माझं जे स्लॉटर्स आम्ही ते EU नॉर्म पास होईल असंच केलेलं आहे. त्या EU नॉर्म म्हणजे मग तुमच्या स्लॉटर हाऊस मध्ये लाईट किती लक्स पाहिजे, व्हेंटिलेशन कसं पाहिजे, आमचा संबंध स्लॉटर हाऊस एअर कंडिशन आहे. संबंध त्याला कुठलाच भाग असा ह्याच्यावर सोडलेला नाहीये, आणि ते सगळं आम्हाला व्यवस्थित चालवावं लागतं. सुरुवातीला पुष्कळ त्रास झाला, तर 200 जनावर कापले जातात का नाही एका तासात एका ह्याच्यामध्ये, तर त्यासाठी आम्ही वाढीची पोते लावले आणि बघितलं ते जात आहेत का, त्याप्रमाणे असं पुष्कळ गोष्टी करतात. 200 कापून ठेवले, मार्केट नाही, काय करायचं, या गोष्टी सुरुवातीला तुम्हाला कराव्या लागतात आणि शांतपणे सहन करावं लागतं. जे काही नुकसान येईल ते तुम्हाला बेअर करावं लागतं, त्याच्यापासून धडा शिकावा लागतो, आणि ह्या चुका परत होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी आपला स्टाफशी आपले संबंध खूप खेळीमेळीचे पाहिजेत. मी त्यांना नेहमी सांगतो, आमची मशिनरी इम्पोर्टेड एवढी महत्वाची आहे ती, त्याच्यापेक्षा तुम्ही लोक महत्वाचे आहेत, कारण तुम्ही ते चालवणारे असतात. पण हे सगळं ह्याच्याबद्दल झालं. निलेशजी, आज आपला मुख्य विषय आहे की आम्हाला जे लाईफ स्टॉक लागतो, की शेळी पालकांना माहिती पाहिजे की आपण शेळ्या तयार करतो, त्याचं शेळ्या उत्पादन करतो, त्याचं काय होतं पुढं, कशा प्रकारे त्याची विल्हेवाट लावली जाते. एक तर ती टपरीमध्ये लागली जाते आणि फार क्वचित या चांगल्या स्लॉटर हाऊसला जातात. आणि दुसरी चांगली गोष्ट म्हणजे आमच्या कत्तलखान्याबद्दल आम्हाला सर्व प्रकारचे जनावर लागतात, लहान लागतात. त्याच्याबद्दल तुम्ही मला विचारेल, कारण ही माहिती मी जी आता देणार आहे ती मला पण उपयोगाची आणि शेळी पालकांना पण उपयोगाची आहे. की शेळीला आम्ही किती भाव देतो, मेंढी आम्हाला किती लागते, काय लागते, ह्या सगळ्यात मला नेहमी फोन येतो की आम्हाला शेळी पालन करायचंय. बरं, तर तुमच्याकडे किती, सगळं आमच्याकडे असं असेल, मग करा ना तुम्ही, असं करावं लागेल. आम्हाला एक्सपोर्ट पण करायचंय. म्हटलं बरं, एक्सपोर्ट पण करा. मग तुम्ही आम्हाला काय भाव देणार? म्हटलं तुमच्याकडे सध्या किती शेळ्या आहेत विकायला, शेळी पालन करा, शेळ्या तयार करा, मग माझ्याशी बोला ना. तुम्ही काहीच नाही भाव विचारता मला, आणि मी ठरवलं की असं जे विचारणार आहे ते काही करत नाही शेवटी. पण आता जर मी ह्याच्या युट्यूबवर बघितलं तर इतक्या प्रकारचे गोठे तयार झालेले आहेत. जेव्हा आम्ही 91-92 मध्ये हे करायचो, आम्हाला कोणी सांगितलं जोन्स डिसीज असतं, तुमचं स्टॉल फेट फायद्याचंच नाहीये, हे सक्सेस होणार नाही. मग मी मेक्सिको, स्पेन, बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो. मेक्सिको मध्ये 15-20 हजार शेळ्याचे गोठे आहेत, आणि ते आताचे नाही गेले 30-40 वर्षापासून चालू आहे. तसंच ते स्पेन मध्ये, पण जगामध्ये चांगल्या प्रकारे शेळी बंदिस्त शेळी पालन. पण आमचे जे सायंटिस्ट आहे ते सेमी स्टॉल फीड करा, अमुक करा, तमक करा, त्याचे हे करा. पण त्यांना स्वतःलाच त्याचा काय अनुभव नाही ना, ते जगात काय चाललंय याचा अनुभव घ्यायला पण तयार नाही. CIRG आहे, CWR आहेत, आपल्याकडं ह्या सगळ्या इन्स्टिट्यूट्स आहेत सरकारने स्थापन केलेल्या आहेत, पण त्यांना नवीन काहीतरी नको वाटतं.
मी सीआयएनजी मध्ये जातो तर मला एकाने हाकलून दिलं, क्या तू आर्किटेक्ट आया इधर सब सब हम गरीब लोग के बकरी तुम रईस लोगों के हात में देने लगा है. म्हणजे खूप ऍलिगेशन झाल्याबद्दल पण मला आनंद वाटायचा असं कोणी चिडून काय बोललं तर. तर आता शेळी पालक जे आहेत पण त्यांना सांगायचं की तुम्ही ज्या चांगल्या प्रतीच्या शेळ्या करा. चांगलं मटण हे चांगल्या जनावरांपासूनच तयार होतं. रोगट जनावरांपासून चांगलं मटण. शेळीमध्ये मांसाचं प्रमाण चांगलं, याचं यील्ड चांगलं पाहिजे. खाटी काय करतो त्याच्या पाठीवर हात देतो, त्याला सगळं समजतं याच्यामध्ये किती किलो मटण मिळणार. तुम्ही जे जनावर तयार करते ते पहिले धष्टपुष्ट असायला पाहिजे. आणि आमच्या स्लॉट हाऊस मध्ये आम्हाला सगळे लागतात. 1 ते 1.25 वर्षाचे लागतात, 2 दाती लागतात, 4 दाती लागतात आणि स्पेन गोट पण लागतात. आता समजा ही एक तर माद्याच राहतात, नर तर सगळे कापले जातात सुरुवातीला, फक्त जे ब्रीडिंगचे बक असतात ते राहतात. पण त्या माद्या पण त्यांची करडं द्यायची क्षमता संपली, पण त्यांची तब्येत चांगली असेल, हेल्थ चांगली असेल, आपण असं नका करत जाऊ की आता ठीक आहे आता काय करडं द्यायची, करडं द्यायला खायला कमी, असं नका करू. त्यांची हेल्थ चांगली, तब्येत चांगली ठेवा. आम्ही ते विकत घेऊ, पण आमच्या वेगवेगळ्या कारणासाठी आम्हाला वेगळ्या प्रकारची, वेगळ्या एज ग्रुपची, वेगवेगळ्या क्वालिटीचे जनावर लागतात. पण आम्हाला जास्ती करून एक्सपोर्टला आपल्याला नेहमी मेंढ्या लागतात, लॅम्ब मीट लागतं एक्सपोर्टसाठी, शेळी नाही लागत. आणि शेळी नेहमी स्किनी असते. शेळीमध्ये मटणाचा जो मिल्क बोन रेशो आहे तो कमी असतो. तर ती तुम्ही, आणि दुसरं काय होतं आपल्याकडे सगळे लोक ह्याच्याकडे अट्रॅक्ट होतात, ईदचे बोकडा, ईदचे बोकडे विकून कुणाला किती पैसे मिळाले ते अजून मला समजलेलं नाही. एकामध्ये मी ह्याला गेलो होतो राजस्थानमध्ये, तिथे एक फार प्रसिद्ध, हिंदुस्थानात प्रसिद्ध, की काय कशासाठी त्याची प्रसिद्धी, तर एक बोकड तो 1.5, 2, 3, 4 लाखाला विकतो. त्याच्याकडे जाऊन बघितलं, त्याचं बिचार साधा होता, घर साधं, सगळं साधं, पण त्याला नाव सगळीकडं. त्याच्या राहणीमध्ये काहीच फरक नाही. त्यांनी फक्त ते बोकडं तयार करायचे, त्या लाखाला विकायचे आणि परत दुसरे बोकडं करायचं, तसं. ही जी डेव्हलपमेंट आहे ना, ती सोशल डेव्हलपमेंट, ती आपण ह्या खाती समाजाकडं, शेळी पालकाकडे ती व्हायला पाहिजे, ती केलेली नाही. तर आम्हाला आता पोल्ट्रीने जे केलंय ना, त्यांचे स्वतःचेच फार्म, स्वतःचेच हॅचरीज, स्वतःचेच डेव्हलपमेंट आणि स्वतःचेच दुसरे प्लांट, तसं आम्हाला करायचं. आम्ही स्वतःच आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग काही दिवसांनी चालू करू. त्याच्यामध्ये शेळी पालनात सर्वात मुख्य प्रॉब्लेम म्हणजे फाउंडेशन स्टॉक. तुम्हाला पोल्ट्री करायची तर म्हणजे 1 डे ओल्ड चिक्स मिळतात. 20 घ्या, 50 घ्या, लाख घ्या, 2 लाख घ्या, तुम्ही ते वाढवता, ते सगळं प्रोटोकॉल दिलेला असतो, शेड कशी पाहिजे, काय कशी पाहिजे, ते बीड ठरलेलं असतं. एखाद्या कंपनीचे चिकन तुम्ही आज घ्या, उद्या घ्या, परवा घ्या, सारखीच चव लागते. पण आमच्या विचारात कधी आम्हाला जनावर महाराष्ट्रात येतात, कधी राजस्थान मधून येतात, कधी गुजरात मधून येतात, MP मधून येतात. दरवेळेस त्याचं टेक्स्चर बिघडतं, हे चव बदलते, हे बनतं. लोक म्हणून ते असं आहे, तर काय करणार त्याला. त्यासाठी आम्हाला आता आमचं स्वतःचं बीड आम्ही फायनल करतोय आणि मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आमचे स्वतःचे फार्म करायचं आमचं काम चाललेलं आहे, कारण आम्हाला चांगली क्वालिटी व्यवस्थित लागतात. नेहमी लोकांना वाटतं की हे फार स्वस्तात शेळ्या घेतात आणि आम्हाला वाटतं की हे लोक फार आम्हाला महागात शेळ्या येतात. हे लक्षात घ्या, जे मार्केट आहे ते मार्केट फार पैसे तुम्हाला देत नाही. ओके. त्यांना अगदी मार्जिनल असतं. आम्हाला 5-10% मिळालं, पण आमचं मार्केटिंग जो एक्सपेन्स असतो तो 35 ते 40% आमचं मार्केट ह्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटरला जातात, रिटेलरला जातात, शॉपमध्ये ठेवण्यामध्ये जातात, ट्रान्सपोर्टमध्ये जातात. फार पैसे जर आम्ही मोठ्या प्रमाणात काम आम्हाला पाहिजे की आमची टर्नओव्हर वाढतं आणि आमचं मार्जिन त्या प्रमाणात व्यवस्थित होते, जे आम्ही लोकांचा पगार देऊ शकू, प्लांट चालवू शकू, ह्याच्यातच हे जातं. त्यासाठी हा जो लोकांचा समज आहे की तुम्ही फार स्वस्त जनावर घेतात, आम्ही म्हणतो तुम्ही फार महाग घेता, आम्हाला चांगल्या जनावरांना चांगली किंमत. सर, नक्कीच हा प्रश्न कधीच सुटणार नाहीये. शेळी पालकांना नेहमीच वाटणार की आम्हाला जास्त पैसे मिळाले पाहिजे आणि तुमच्यासारख्या मटण उत्पादकाला नक्कीच वाटत राहणार की आम्हाला 2 पैसे कमीने भेटले पाहिजे. हा प्रश्न असा चालू राहील. पण बरोबर. तुम्ही थोडक्यामध्ये खूप चांगलं एक्सप्लेन केलं. इव्हन विक्रांत सरांचाही असा एक प्रश्न होता की आमच्याकडे शेळ्या आहेत, तर तुम्ही विकत घेणार का आणि कितीला घेणार? तर तुम्ही एकदम व्यवस्थित उत्तर दिलं की तुम्ही चर्चा करा. जे तुमचे शेळ्यांचे तब्येती असन किंवा जे त्यांचे एज ग्रुप आहे त्याच्यानुसार त्यांची वर्ग त्यांची
कॅटेगरायझेशन करू आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याची किंमत मिळेल. पण तरी सरासरी सर आपली किंमत किती पर्यंत असते आणि सांगतो मी आपल्याला. हा. सध्या काय झालंय, सध्या मार्केट शेळ्यांचे बाजार चालू नाहीयेत, त्यामुळे खूप आम्ही महागामध्ये घेतो. पण सर्वसाधारणपणे जे स्पेंड अॅनिमल असतो त्याला आम्ही जवळजवळ पूर्वी 280 पण आम्ही काय करतो, जिवंत वजनावर पैसे देत नाही. स्लॉटर झालं की आम्ही त्यांचं अँटीमॉर्टम करतो, पोस्टमॉर्टम स्लॉटर करतो आणि कार्कास जे असतात तुम्हाला जे मध्ये याच्यात दिसले ना चिलर मध्ये, त्या कार्कासचं वजन करतो आणि त्याला पैसे देतो. तर त्या स्पेन बोट असतं त्याला आम्ही पूर्वी 280 रुपये द्यायचो, आता जवळजवळ 320 पर्यंत. आता ते जवळजवळ वाढत चाललं. नंतर जी चांगली क्वालिटी असते त्याला आम्ही जवळजवळ 450 ते 500 पर्यंत पर किलोला देतो. आता तुम्हाला 600 रुपये मटन बाजारात मिळतं, आम्ही 500 ने घेतो. आम्ही प्रोसेस करायचा, पॅकिंग करायचं, ट्रान्सपोर्ट करायचं, त्या डिस्ट्रीब्युटरला 25% द्यायचे, ते आम्हाला खूप कमी पैसे राहतात. पण ठीक आहे, आणि क्वांटम वाढवून हे करू. त्यासाठी मी व्हॅल्यू ऍडिशन मध्ये आलेलो आहे. त्यामुळे तुम्हाला चांगल्या शेळ्याचे मटण, पराठे, समोसे, करीज, शीख कबाब अशा प्रकारे बरेच आम्ही व्हॅल्यू ऍडेड प्रॉडक्ट तयार करतो आणि ते बाजारामध्ये आणलेले आहेत. त्याला खूप चांगली मागणी आम्हाला मिळाली. बर्गर सबचे आहेत, नंतर कबाब आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्याचं चांगलं मार्केटिंग, त्यांचं सगळं पॅकिंग वगैरे करून आमच्या मार्केटमध्ये तुम्ही दोराबजी मध्ये किंवा ऑनलाईन मागवू पण शकता तुम्हाला. आणि हे सगळे चांगले आतापर्यंत पुण्यामध्ये या 1.5-2 महिन्यात आम्ही 8,000 ते 9,000 पॅकेट विकलेले आहेत त्याचे, आणि लोकांना आवडतात ते. तर व्हॅल्यू ऍडिशन मध्ये आपल्याला जायला पाहिजे, आम्हाला जायला पाहिजे. कारण नवीन जी तुमची किंवा तुमच्यापेक्षा जी जनरेशन आहे ना, ते हुशार आहेत फार. मुलीला वाटतं की आपण स्वयंपाक काम करण्यापेक्षा आपण कॉम्प्युटरवर काम करू, जास्त पैसे मिळवू, आणि त्यांना चांगल्या प्रकारचं खाद्य लागतं. आणि आज या करोनामुळे त्याचा अवेअरनेस पण वाढलेला आहे. करोनामुळे चांगलं कुठलं, हायजिनिक कुठलं, याची लोकांना जाण चाललेली. त्याप्रमाणे मला नाही वाटत फार मोठं होईल, पण जे 20-25% विकत होते ते आता अजून 10-15% वाढेल आणि चांगल्या प्रॉडक्टला किंमत येईल. जे आपण तयार करतो ते नेहमीच चांगलं करायला पाहिजे. भले तुम्हाला अडचण येऊ, सुरुवातीला सेल कमी जाऊ, पण तुम्ही कायमची टिकता मार्केटमध्ये. मटणाच्या खूप कमी कंपन्या आहेत की ज्या व्हॅल्यू ऍडिशन विकतात. चिकनच्या भरपूर आहेत, भरपूर चिकनच्या तुम्हाला पाहिजे तेवढे मिळतील, पण मटणाच्या फार थोड्या कंपन्या आहेत. त्यामध्ये आमची एक चांगली कंपनी म्हणून पुढे आणण्याचं आमचं मनोदय आहे. त्यासाठी आम्हाला चांगली जनावरं पाहिजे, चांगले जनावरं तयार करा, धष्टपुष्ट करा. जेवढी चांगली असतील तेवढे तुमचा पण फायदा होईल आणि आम्हाला पण त्याचा उपयोग होईल. नक्कीच सर. चव्हाण साहेब, तुमचा प्रश्न विचारा. तुम्ही अनम्यूट करा स्वतःला आणि प्रश्न विचारा. आणि तोपर्यंत सर्व जे याच्यामध्ये जितके लोक आहेत त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही प्रश्न विचारू शकता डायरेक्टली. एक हँड रेजचा आपल्याकडे ऑप्शन आहे, तो हँड रेज करा. आमचे जे पॅनलिस्ट आहेत ते तुम्हाला अनम्यूट करतील किंवा तुम्ही स्वतःला अनम्यूट करून तुमचा प्रश्न विचारू शकता. चव्हाण साहेब विचारा. सर नमस्कार. चव्हाण साहेब, हे पृथ्वीराज चव्हाण. नमस्कार सर. नमस्कार. एक सुंदर माहिती दिली. फक्त माझा प्रश्न, मटणाचं काय विचारणार, मटण चव कशी ते तुम्हाला माहिती नाही. आणि तुम्हाला ते लोणच्याला बक्षीस पण मिळालं. ज्यांनी बक्षीस दिले त्यांनी तरी खाऊन बघितलं का तुमचं लोणचं? कारण मी तर रोज बघितलंय. माझा प्रश्न असा होता सर, स्लॉटर साठी कुठल्या ब्रीडला तुम्ही प्राधान्य द्याल? शीप साठी कुठलं आणि गोट साठी कुठलं? गोट साठी आपल्याला उस्मानाबादी चांगला आहे. उस्मानाबादी, शिरोई हे सगळे पण हे नाही, तुमच्या बार्बरी चांगला आहे. नंतर वेस्ट बेंगॉलचं ब्लॅक बेंगॉल चांगलं आहे. ते सगळी चांगली ब्रीड आहेत. पण तुमचं तोतापुरी जे म्हणतात ना ते नाही चांगलं. आणि ती सोजतच ना, ती काय कुठून आली समजायला तयार नाही. किंवा राजस्थान तुम्हाला फसवतात, तुम्ही फसवले जाता आणि वाटेल ते पैसे देता आणि म्हणतात शेळी पालन परवडत नाही. तुम्ही एक्सटेन्शनचं काम करतात.
जसं स्ट्रॉबेरीमध्ये पैसे कोणी कमवले, ज्यांनी रोपं विकले त्यांनी कमवले. जसे तुम्ही पैसे कमवाल, पण जो घेईल त्याला कधी फायदा होणार नाही. स्ट्रॉबेरी काही लोकांनी जरूर केली, पण 100 लोकांनी स्ट्रॉबेरी लावली असेल त्याचे ते 10-15 फक्त सक्सेसफुल झालेले. तसं आता काम चालू द्या, पण पुढे तुम्हाला स्लॉट हाऊस साठी किंवा तुम्ही स्वतः तयार करा ना, लहानसं स्लॉट हाऊस करा आणि तुमच्या आजूबाजूच्या शहरात विका मटण चांगलं ते रविवारच्या दिवशी. हे तर सर्वात चांगलं आहे. म्हणजे तुमच्या मेंढीमध्ये आणि कापायला तुम्हाला हे वाटत असेल तर एखादा आमचा हे ठेवा हलाल करणारा आणि विका मटण. मेंढीमधलं कुठलं ब्रीड चांगलं आहे? मेंढीमध्ये आपलं हे पण चांगलं आहे, जे महाराष्ट्रामध्ये आहे ते. नंतर मुजफ्फरबादी ते चांगलं आहे, साऊथ नॉर्थ मध्ये मिळतं ते. आपली मडग्याळ चांगली आहे आणि निमकरांनी जी डेव्हलप केली नारी सुवर्ण ती चांगली आहे. त्याला कर्ड देण्याचं प्रमाण चांगलं आहे. चांगलं जसं आता मात्र काय होतं त्याच्यामध्ये त्याचं जेनेटिक क्वालिटी त्या फार बदलून उपयोगाचं नाही. कारण आम्ही आता डॉर्फोर्ड आणलेली आहे, तर डॉर्फोर्ड आम्हाला विशिष्ट प्रॉडक्टसाठी आम्ही वापरतो. हॅम, बेकन हे जे परदेशात मोठ्या प्रमाणात विकले जातात त्यासाठी आम्हाला डॉर्फोर्ड लागते. पण कोल्हापुरी रस्सा करायचा तर त्याला उस्मानाबादीच पाहिजे, त्याला आपलं गावरानच मटण पाहिजे, तर त्याचीच चव लागते. आणि तुम्हाला माहिती आहे का आपल्या मटणाला फार मोठी मागणी आहे जगामध्ये. ह्याच्यामध्ये दुबईमध्ये हिंदुस्थानातलं मटण सर्वात महाग मटण आहे. हिंदुस्थानातले जे मटण आहेत त्यांचे कारखाने आहेत ते सर्वात महाग आहे ते. म्हणजे सध्या आपल्या मेन कॉम्पिटिटर मध्ये आपले हे आफ्रिकन आहेत. आफ्रिकन आपलं हिंदुस्थानातलं मटण म्हणून डुप्लिकेट म्हणून विकतात, पण शेवटी कळतं ते लोकांना. तर खूप या शेळी पालनाला खूप पोटेन्शियल आहे. आज बघा तुम्ही द्राक्ष लावले, आंबे लावले, भाजीपाला लावला, अवकाळी पाऊस आला, गारा पडल्या, अमुक पडल्या, काय गेलं वाया. शेळी पालनाला काय होणार त्यामुळे? तुमचे गवताला थोडंफार नुकसान होईल, पण गवत तुम्ही सायलेज करून ठेवू शकता, काही करून ठेवू शकता. शेळी पालन तुम्हाला हमखास उत्पन्न देणार आहे आणि तो मुख्य व्यवसाय तुम्ही करा. किती पाहिजे तेवढ्या शेळ्या मेंढ्या तयार करा, त्याचं कधीच कमी होणार नाही. तुम्ही मटणाचे भाव पण आज काय 800 रुपये मटण झाले. तुम्ही याच्याकडे काय लक्ष द्यायच्या, ह्या बाय प्रॉडक्ट त्याचं अल्टिमेटली जे प्रॉडक्ट तयार होते जे लोकांना लागतं त्याची किंमत किती वाढत चाललेली, ते का नाही तयार करत? काय तर म्हणे आमच्याकडे येतात, साहेब आम्हाला वऱ्हा पालन करायचं, डुकराचं मांस खातो का? नाही आम्ही नाही खात. अरे मग शेळी पालन करतो ना, शेळीचं मांस खाशील ना तू? नाही खात कमीत कमी विकू तर शकतील ना. आपल्याकडे फॅन्सी आहे एमू पालन. इतकं एमू पालन केलं की त्या एमूचं काय करावं तर लोकांनी प्रश्न. तो आपला विषय नाही आजचा, दुसरं तुम्ही विचारा. सर एक नरोडे सरांचा प्रश्न आहे. नरोडे सर अनम्यूट आहेत, तुम्ही प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. मी आता प्रश्न तुम्हाला विचारतोय की आपण जे मटणासाठी प्राणी वापरतो तर खच्ची केलेल्या बोकडांचं वजन जास्त मिळतं, मग अशा वेळेस तुम्ही खच्ची केलेले बोकड मटणासाठी वापरता का? आम्हाला खच्ची बिनखच्ची सगळेच चालतात, पण आम्हाला त्यांची हेल्थ तब्येत चांगली असतात. आम्हाला व्हॅल्यू ऍडिशन साठी किंवा रिटेल साठी जे लागतात ना ते चांगल्या प्रकारचं क्वालिटी. मग आमच्या व्हॅल्यू ऍडिशन साठी 2-3 टाईप आहे. खच्ची केलेले बोकडाचं पण नाही. खच्ची किती मिळणार आम्हाला? 2-4 आम्हाला लागतात दिवसाला. 1000-1200 एवढे 1000-1200 खच्ची केलेले कोण देणार आम्हाला? कुठून मिळणार? फार्मिंग मध्ये स्टॉल फीड मध्ये आपल्याला अंडूल प्राणी सांभाळण्यापेक्षा खच्ची प्राणी सांभाळायला सोयीस्कर जातात. तिथं आपण 50-60-100चे लॉट आपण करू शकतो. हा मग ते तुम्हाला ह्याच्यामध्ये ईदला चांगले जातील खच्ची केलेले बोकड. ईदपेक्षा सुद्धा आपण मटणाला जर वापरले तर अडचण काय येऊ शकते का? म्हणजे काय झालंय तुम्ही नेहमी त्याची कम्पॅरिझन ईदला तुम्ही जे बोकडे विकता त्या किमतीशी करता, तेवढी किंमत आम्ही नाही देऊ शकत. कारण ते वेगळ्या भावनेने घेतलेले असतात, वेगळ्या कामासाठी घेतलेले असतात, आणि आम्ही जे घेतो ते प्रोडक्शन साठी घेतलेले असतात. त्यामुळे त्याला फार भाव आम्ही नाही चांगले असतात ते, पण खच्ची केलेलेच ठीक आहे. ऍक्च्युली त्यांना असं विचारायचंय की जर खच्ची केलेले बोकडा असतील तर आपल्या स्लॉटर हाऊसला चालतात का? म्हणजे चालतात ना, आम्हाला जरूर चालतात, पण ते खच्ची. माझा दुसरा प्रश्न आहे सर. माझा दुसरा प्रश्न आहे की तुम्ही म्हटले ती कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, ज्यावेळेस मला वाटतं देवसाहेबांना आम्ही तुमच्या फार्मला आम्ही व्हिजिट केली होती त्यावेळेस पण हा विषय निघाला होता की आम्ही फूड तयार करून
कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून शेतकऱ्यांकडून आम्ही प्राणी बनवून घेणार, ती चालू केली की नाही तुम्ही? आता करतोय, लवकर जाते, त्याचं गणित आम्ही मांडतोय सध्या, कारण आम्हाला ते लवकरच चालू करायचंय. त्यासाठी डॉक्टर भांडे आम्हाला मदत करतायत. तर आम्ही लवकरच ते तयार करतोय. तर ते चालू केले की जरूर लोकांमध्ये आम्ही तुम्हाला काय होतं, मला मुख्य प्रॉब्लेम जे फाउंडेशन स्टॉक्स आहे. जसं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पोल्ट्रीने चालू केलं, ते वन डे ओल्ड चिक देऊ शकतात. आम्ही फाउंडेशन स्टॉक आम्हाला कुठून, त्यासाठी आम्ही आर्टिफिशियल इन्सिमिनेशन करू, त्यासाठी आम्ही स्वतःचेच बीडर फार्म कसे करता येईल ते प्रयत्न करतो. आणि त्या बीडर फार्म मध्ये आम्ही 10 ते 12 आठवड्याचे करड, पेडिग्री करड विथ सगळे प्रोटोकॉल देऊ शकू असं पाहिजे. ते करायला खूप पण सुरुवात केलेली आहे आम्ही. ठीक आहे, सुरुवात तर झाली असेल ना त्याची? सुरुवात झालेली आहे त्याची, बीड फार्म तयार करायची. माझा पुढचा अजून एक प्रश्न आहे की बीड फार्म झाले ना की तुम्हाला पण तुम्ही आता बायोटेक्नॉलॉजी एवढी चांगली वाढलेली आहे की तुम्हाला शेळ्यांना मेल तर मेल येऊ शकतात, फिमेल तर फिमेल येऊ शकतात, सिंक्रोनाइज ब्रीडिंग तुम्ही करू शकता. त्यासाठी तसे स्टॉक तुमच्याकडे पाहिजे. त्याचं खूप पोटेन्शियल आहे, खूप काम करायसारखं आहे. माझा पुढचा एक प्रश्न आहे की आपण म्हटले की विदेशात मॉस्किटो किंवा मग इकडं तुम्ही स्पेन मध्ये पाहिले की मोठ्या प्रमाणात गोठ्या, याचा इंडियामध्ये आपला मेन प्रॉब्लेम येतो की मोठ्या प्रमाणात गोठे होत नाही, की जिथे हजारो प्राणी सांभाळले जातात. तर ते टेक्निक तुम्ही शेळी पालकांना का देत नाही, किंवा मग ते कशा प्रकारे सांभाळले जातात याचं ज्ञान आम्हाला का मिळत नाही, म्हणजे तुम्ही देऊ शकता? ह्या गोष्टी काय लगेच 2 दिवसात किंवा 4-5 वर्षात, तर तुम्ही जी सुरुवात केलेली आहे ना, मला खूप आनंद वाटतो. ज्यावेळेस मी त्या ह्याच्यावर ओपन करतो की आणि वेगवेगळ्या प्रकारची किती लोकांनी किती प्रकारचे चांगले गोट फार्म तयार केलेले आहेत. तर आता ती वेळ आलेली की तुम्हाला सांगायला तुम्ही असं नाही असं करा, या पद्धतीत. शेवटी शेतकरी कसा आहे, शेतकरी किंवा शेळी पालक तो बघून शिकतो. त्याला मी किती 2-2 तासाचे लेक्चर दिले तर तो फार त्याचं समाधान होत नाही. तसे चांगले फार्म आम्ही तयार करतो की लोक येतील, बघतील आणि त्याचे रिप्लिका ते तयार करतील. ते काम पण आमचं चालू केलेलं आहे आम्ही. आणि लवकरात माझ्याकडे बरीच मोठी जागा आहे, त्यात आम्ही त्या प्रकारचे फार्म तयार करतो. तुम्हाला येऊन ते फार्म बघता येईल, कुठले एक्झॅक्टली खूप ही शिरवी आणा, अमुक आणा, तमुक आणा, खूप लोक पैसे ते राजस्थानवाले बिझनेसमॅन फसवतात ते आपल्या लोकांना मोठ्या प्रमाणात. तर ते कुठलं ब्रीड पाहिजे, काय पाहिजे, त्याचं सगळ्याचं आमचं काम चालू आहे डॉक्टर भांडेंबरोबर. 1-1.5-2 वर्षात ते आम्ही फायनल करू. निलेश पण आम्हाला मोठ्या प्रमाणात मदत करतो त्याच्यात. तुमच्याकडे यायचं तर परफेक्ट सोल्युशन घेऊन यायला पाहिजे, परफेक्ट सिस्टीम घेऊन यायला पाहिजे. अशी अर्धवट सिस्टीम घेऊन तुमचं पण नुकसान होईल आणि आम्हाला पण ते त्याचा काही उपयोग होणार नाही, वाया जाईल ते सगळं. त्या गोष्टी करायला पाहिजे. हे सगळं सरकारने करायला पाहिजे. सरकार काही करणार नाही, अपेक्षा पण आम्ही करत नाही. पोल्ट्रीमध्ये डेव्हलपमेंट केली ती प्रायव्हेट सेक्टरने केली, आमच्या सारख्या लोकांनी केलेली आहे, नेमकरांसारख्या इन्स्टिट्यूटने केलेली आहे. ती आपल्याला करायची, आपल्याला सगळ्यांच्या बरोबर काम करायचं. आम्हाला तुमची जरूर आहे, आपल्याला ज्या नेमकरांसारख्या संस्थेची जरूर आहे. जे काही नवीन उपक्रम करतात त्याची आपल्याला जरूर आहे. इनोव्हेटिव्ह काय होतं, निलेश सारख्या माणसं हे याची जबाबदारी. त्या निलेशने खाद्यामध्ये किती प्रकार केले. मला म्हटलं काय निलेश म्हणजे ती एक्सपायर झालेली दुधाची पावडर आहे, ती आम्ही याच्यात करतो. म्हणजे अशा नवीन गोष्टी आपल्याला शिकायला पाहिजे, फायनल करायला पाहिजे, ते ताहून सुलाखून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला व्यवसायाला उपयोग करायला पाहिजे. त्यासाठी आपण शेतकरी, टेक्निशियन, वेटनरियन ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे. तो त्याच्यामध्ये असतं. त्यासाठी कोणी आमच्याकडे आलं की आम्ही मोकळेपणाने माहिती देतो. हो सर, मी थोडक्यात सांगतो. डॉक्टर भांडे जे आहेत ते वेंकीसचे कन्सल्टंट आहेत, जे या क्षेत्रामध्ये काम करतात ते. आणि जसं की आपल्या चिकन मध्ये स्टार्टर असतं, फिनिशर असतं, प्री स्टार्टर असतं, तसं त्यांनी फीड फिक्सिंग करण्याच्या मागे त्यांचं काम चालू आहे. त्यांची स्वतःची गोळीपेंडाची मोठी फॅक्टरी आहे कुरकुम MIDC मध्ये. मी बघून आलेलो आहे आणि लवकरच ते ह्या वर्षामध्ये एक फीड फॉर्म्युलेशन घेऊन येतील, एक ब्रीड फिक्स करतील आणि सर्वांनाच त्याची माहिती देतील. इव्हन काळे साहेब तेच सांगत आहेत, ते आता अजून रिसर्च याच्यामध्ये आहेत. लवकरच मास प्रोडक्शन मध्ये मीट साठी जे प्रोडक्शन लागतं त्यासाठी वेंकीसचं काम चालू होणार आहे.
तर कोणाला काही प्रश्न आहेत का? आपल्याकडे खूप कमी वेळ राहिलेला आहे. 6 वाजत आलेले आहेत. एक प्रश्न घेऊ आपण. चव्हाण साहेब विचारा. तर बंदिस्त शेळी आणि मेंढी पालनामध्ये जे जनावर तयार होतात, तर त्यांना तुम्ही प्राधान्याने घ्यायला तुमचा कल असेल, की जे पारंपरिक पद्धतीनं मोकाट पद्धतीनं हिंडून फिरून चरून खातात त्यांना प्राधान्य असेल? बंदिस्ताला आम्ही प्राधान्य कुठल्याही पद्धतीत, कारण त्या हेल्दी असतात. काय असतं, आम्हाला ट्रेसिबिलिटी लागते. आम्ही जेव्हा मटण विकतो देतो मोठमोठ्या कंपन्यांना, तुम्ही यांना पाळता कसं, तुम्हाला खाऊ काय घालता, तुम्ही मेडिकेट काय करता, तुम्ही हाऊसिंग कसं करता, त्याची सगळे डिटेल आम्हाला पाहिजे. ट्रेसिबिलिटी त्याला म्हणतात, ती पाहिजे आम्हाला. ती फक्त आम्हाला बंदिस्त शेळी पालनामध्येच मिळेल. आणि बंदिस्त शेळी पालनाचं काय होतं, आता जो मोकाट फिरवतो त्याला नो कॉस्ट मॅनेजमेंट असते त्याची. इथं म्हणजे तुम्हाला शेड बांधा, लेबरवर खर्च करा, शेड्यावर खर्च करा, त्या फीडवर खर्च करा, त्यामुळे तुमची प्रोडक्शन कॉस्ट खूप वाढते. त्याची प्रोडक्शन कॉस्ट काहीच नाही, पण ते दिवसेंदिवस आता कमी होत चाललंय. धनगर समाजचे त्यांचे तरुण जे आहेत ते आता मेंढ्या मागे फिरणं सोडून देतील, ते पण स्टॉल फीड करायला सुरुवात करतील. करायला पाहिजे त्यांनी त्याच्या मार्गावर. त्यासाठी स्टॉल फीडिंग हे करायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये खूप गोष्टी आपल्या कंट्रोल होतात. डिसीज कंट्रोल होतो, हेल्थ मॅनेजमेंट व्यवस्थित होते आणि किडिंग पण कंट्रोल केलं जातं. तर आम्ही 100% स्टॉल फीडिंगच्या याला प्राधान्य, जरी ते महाग असले तरी. फिरते जनावर स्वस्त असतात, पण स्टॉल फीडवाले महाग असेल तर वी विल गो फॉर दॅट. तर मग तुमचं फेडरेशनच्या मार्फत अशा पद्धतीनं बंदिस्त शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही अप्रोच होताय का? आता होतो ना. काय हे सगळं सेटअप करता करता, मार्केटिंग करता करता, मार्केटमध्ये येता ब्रँड लागतो. ब्रँड हातामध्ये ब्रँड लागतो. करीमिया इज आमचा ब्रँड सगळ्या लोकांना माहित होता. हळूहळू फिलिप्स, व्होल्टास, टाटा हे ब्रँड्स आहेत. लोक त्या ब्रँडवर जातात. हा कुठला प्रॉडक्ट आहे, टाटाचा आहे, कुठला आहे, हा व्होल्टासचा आहे. तसं त्यांनी म्हणायचं हा करीमिया आहे ना, डोळे झाकून घ्या. तर ब्रँड डेव्हलपमध्ये आमचा सगळा वेळ गेला. आता आम्ही ह्या एक्सटेन्शनचं काम लवकरच चालू करतो. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, लवकरच त्याच्यामध्ये येऊ. त्यासाठी मला बोलतो 150 वर्ष अजून जगावं लागेल. शुभेच्छा तुम्हाला. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा नरोडे सर, एक शेवटचा प्रश्न विचारा. हो, आता आपण म्हणता हायजेनिक मीट मध्ये, पण आता तुम्ही पार केंद्र सरकारपर्यंत, गव्हर्नमेंट ऑफिस पर्यंत तुम्ही पोहोचलेले आहेत. तिथं स्लॉटर हाऊस करण्यासाठी तुम्हाला अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं आणि ती कागदपत्र पूर्ण करावी लागली. परंतु खेडेगावात किंवा सिटीमध्ये अजूनही आपले स्लॉटर हाऊस हे सर्टिफाईड नाहीये. अशा वेळेस तुम्ही त्यांना कधी प्रश्न विचारला का, मला स्लॉटर हाऊस करताना मला एवढी काळजी घ्यावी लागते, पण आपण आज सर्वसामान्य माणसांना जे मटण विकतो तिथं कुठलंही सर्टिफिकेशन, कुठलेही स्लॉटर हाऊसचे चेकिंग न करता मटण विकलं जातं. अशा वेळेस शासन हा विचार करतं का कधी, किंवा आपण आता छोटे छोटे स्लॉटर हाऊस जरी असले तरी त्यांना सर्टिफिकेशन पाहिजे, त्यांचं हायजेनिक पाहिजे, हे कधी तुम्ही प्रशासनाला सांगितलं किंवा विचारलं का? काय झालं, प्रशासनच त्याच्याबद्दल जागा झाले. FSSAI जे आहेत, आता पूर्वी जे हे होतात, FSSAIच्या नॉर्म्स बऱ्याच वाढलेल्या आहेत. जे 5 स्टार हॉटेल्स आहेत, चांगले ठिकाणे जे मटण विकत घेतात, त्यांना कंपल्सरी झालं की तुम्ही ISO अप्रूव्ड स्लॉटर हाऊस मधूनच हे घ्यायला पाहिजे. तरी पण ते ऐकत नाहीत. ते आमच्याकडनं मटण घेतात, 100 किलो पाहिजे तर 10 किलो आमच्याकडनं घेतील, सर्टिफिकेशन आमचं सगळे घेतील, राहिलेले 90 किलो स्वस्तामध्ये बाहेरून घेतील. आणि कुणी इन्स्पेक्शनला आले, सी वी आर युझिंग मटन फ्रॉम द ISO अप्रूव्ड स्लॉटर हाऊस फ्रॉम द करीमिया कंपनी. असं हे खूप हे चालतं, पण फार दिवस चालणार नाही ते. आणि असं विचारण्यात काय अर्थ नाही. तुम्ही ते स्लॉटर ते तुम्ही करा ना चांगलं, तुम्ही मार्केटमध्ये आणा, मार्केटमध्ये अवेलेबल नाही चांगलं मटण, ते तुम्ही घ्या, आम्ही ते घेऊ, ते घ्यायचं बंद करू. हे जे आमचं स्लॉटर हाऊसचे जे स्लॉटर हाऊस मटणाचे स्लॉटर हाऊस आहेत ना, त्यांचा कॉम्पोनंट 0.5% पण नाहीये. तुम्ही पोल्ट्रीचे एवढे मोठमोठे कंपन्या बघता, वेंकीज बघता, सगुणा बघता, हे त्यांचं बारामती ऍग्रो बघता, किती कॉम्पोनंट त्यांचा टोटल सेल्सच्या 3% पेक्षा जास्त नाहीये. 97% असं बाहेर कापलेले कोंबड्या विकल्या जातात.
आणि ह्या सगळ्या कंपन्यांचा मोठी कॅपॅसिटी असली तरी 3% पुढे त्यांचा सेल नाही. तर हे हळूहळू वाढेल, जशी सुधारणा होईल, जसे लोक सुशिक्षित होतील, जसे लोक माहिती होईल हेल्थ हायजीनची, त्यांना हे तर आपोआप ही गोष्ट वाढेल. त्याला वेळ लागतोय सगळ्या गोष्टी व्हायला. सर एक शेवटचा आपण प्रश्न घेऊ, म्हणजे जाता जाता, कारण आपण आता हायजेनिक मीटचे काही टर्म्स अँड टर्मिनॉलॉजी विचारून घेऊ तुमच्याकडनं. मेन गोष्ट तर चिल आणि फ्रोझन मीट मध्ये काय फरक असतो? फ्रोझन मीट खाताना लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे? थॉरिंग प्रोसेस काय असते? आणि जे आपल्या इथनं एक्सपोर्ट होतं ते चिल जातं का फ्रोझन जातं? हे थोडक्यात तुम्ही आम्हाला सांगा, म्हणजे हा शेवटचा प्रश्न आपण घेऊ आणि इथं हे कार्यक्रम चर्चासत्र आपण संपवू. मटन हे सेल्युलर हे आहे, त्याच्यामध्ये जे फ्रीज आपण होतं ते सगळे सेल्स फ्रीज होतात, ते दगड होतो त्यांचा. आणि जे चिल मीट असतं ते फ्रोझनचं चिल करायला तुम्हाला ते थॉ करावं लागतं. तर थॉईंगची सर्वात चांगली प्रोसेस म्हणजे तुम्ही 0 डिग्रीला किंवा त्याच्यापेक्षा खालच्या याला 7 ते 8 तास ते मटण ठेवलं पाहिजे, मग ते सॉफ्ट होतं. समजा तुम्हाला उद्या खायचं असेल, आज रात्री तुम्ही घेऊन ते फ्रीज मध्ये सर्वात लोअर मोस्ट शेल्फला ठेवायला पाहिजे. आणि मग ते हळूहळू थॉ होतं. ते थॉ झालं की सॉफ्ट होतं सकाळच्या वेळेस. मग तुम्ही ते मॅरिनेट करा आणि मग तुम्ही ते कुक करा व्यवस्थित. बिकॉज काय होतं, कधी कधी फ्रोझन मीट लोकांना एवढी घाई असते बाजारात आणले की ते गरम पाण्यात टाकतात. सेल्स आहे, सेल्युलर स्ट्रक्चर आहे, ते सगळं असं आखडलं जातं आणि ते शिजता शिजत नाही मटण. तुम्ही प्रोसेस मीट किंवा फ्रोझन मीट तयार करायची जी पद्धत ती आम्ही पाकिटामध्ये लिहिलेली ती कम्प्लीट फॉलो व्हायला पाहिजे. थॉ करायचं आपल्याला सवय पाहिजे. ज्या लोक हे फ्रोझन मीट खातात त्यांना माहिती आहे का हाऊ टू थॉ इट. थॉईंग ही फार महत्वाची प्रोसेस आहे, ती करायला पाहिजे. मायक्रोवेव्ह मध्ये पण तुम्ही थॉ करू शकता, पण त्याच्यापेक्षा 8 तास तुम्ही नॉर्मल टेम्परेचरला स्वच्छ वातावरणात ठेवलं तर ते चांगल्या प्रकारे थॉ होतं आणि चांगल्या प्रकारे शिजलं पण जातं. सर खूपच काही फरक नाही, आपण एक्सपोर्ट दोन्ही करतो, फ्रोझन पण करतो आणि चिल्ड पण करतो. पण चिल्ड करण्यात चिल्ड ज्यादा पॅरिशेबल आहे, रिस्क आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात फ्रोझन करतो, आम्ही चिल्ड नाही करत. ओके सर, खूपच सोप्या भाषेमध्ये आणि सर्वांना समजेन अशी तुम्ही महत्वाची माहिती दिली. हा, हॅलो हॅलो, कोणाला काय प्रश्न आहे बोला. हा निलेश सर, माझा एक क्वेश्चन आहे. हा, तर माझा प्रश्न असा आहे की जसं की आता माझाही आमचं नाशिक जिल्ह्यात गोट फार्म आहे. तर असं म्हणजे कधी कधी असं होतं की आमच्याकडे बकरे तयार असतात आणि आमच्या गावागावात ट्रेडर जे असतात ते ट्रेडर येतात आणि बकरे घेऊन जातात. परंतु कधी कधी असं असतं की माल तयार असतो पण ट्रेडर येत नाही. तर त्या कंडिशन मध्ये समजा की आम्हाला सर्वांच्या स्लॉटर हाऊसला बकरे द्यायचे असतील तर मग तिथं काही कंडिशन आहे का, एवढी क्वांटिटी हवी आणि जर काही द्यायची असतील तर कुणाशी संपर्क साधतील जेणेकरून आम्हाला डायरेक्टली त्यांच्या स्लॉटर हाऊस मध्ये बकरे देता येतील? चांगला प्रश्न आहे, कारण हे नाशिकहून इथे यायचं त्यांची क्वांटिटी वेगळं, ट्रान्सपोर्टेशन मध्ये तुमचा खर्च जास्त होईल. ट्रान्सपोर्टेशन 5 करणं आणि 50 करणं याच्यामध्ये फरक पडतो. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी होते. त्यामुळे तुम्ही काय करा, तुमच्याकडे जे काय असतील ना तर आम्हाला कळवा. आम्ही सगळं थोडे दिवस होल्ड करा, आम्ही अजून त्या भागातले काही गोळा करू आणि मग एकत्र ते आमच्या स्लॉटरवर आणण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. पण अशी वेळ आली तर आमची वेबसाईट आहे www.karimia.com. त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि कळू शकता. आम्ही तुम्हाला अरेंजमेंट करतो, आमची खोटी करून देणार नाही तुमची. आणि आम्ही सरांच्या ऑफिसचा नंबरही नंतर शेअर करू या चर्चासत्राच्या नंतर. तुम्ही ऑफिसला फोन करून हे त्यांची अधिक माहिती मिळू शकता. आता डिस्प्ले होतच आहे त्यांचे नंबर्स आणि तर तुम्ही तिथं संपर्क करू शकता. सर, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ह्या आणि खूप सोप्या भाषेमध्ये आम्हा सर्वांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे आणि खरंच तुमचं खूप खूप आभार. परत पुन्हा एकदा मी सर्व माझे शेळी पालक मित्र, GFA चे माझे सहकारी आणि किसान संवादच्या पूर्ण टीमच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानतो. आणि जस्ट संपवायच्या आधी सर,
सर तुमचं वय वर्ष 73 आहे आणि तरी तुम्ही इतके उत्साही असता, त्याचं एक थोडक्यात कारण सांगितलं तर आम्हाला खूप आवडेल आणि आपण ह्या चर्चा मी हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन, मी कधीतरी व्हेज खातो आणि उपास काय करत नाही. आणि काय तुम्ही तुमची तब्येत सांभाळायला पाहिजे, ही आमच्या आई वडिलांची देणगी आहे. माझी आई 100ला 5 महिने कमी असताना गेली. वडील जवळजवळ 98 वर्षाचे होते. आमच्या फॅमिलीमध्ये सगळे लॉंग लिव्ह फॅमिली आमची सगळी. आजोबा आजी सगळे 95, 96, 98. मग असे आपल्याला जी पेडिग्री मिळाली ती सांभाळायला पाहिजे ना आपण. आपली तब्येत हे कशी साठी व्यवस्थित खायला पाहिजे, प्यायला पण पाहिजे नीट हिशोबाप्रमाणे, जास्त ओर गोष्टी कुठे करायचे नाही, आनंदी राहायला पाहिजे, दुसरं काय नाही. किती कठीण परिस्थिती आली तरी आपण मार्ग काढू शकतो त्याच्यातनं. आपल्याला त्याच्यामध्ये हे पाहिजे आपला. हो सर, नक्कीच. आम्हाला माहिती आहे की खूपच काही कठीण काळ आलेले आहेत आणि खरं सांगायचं तर नेहमी मी जेव्हा माझ्यावर कठीण काळ येतो तेव्हा मी नेहमी तुमचं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर ठेवतो आणि त्यासाठी तुम्ही माझे खूप मोठे मार्गदर्शक आहात. आणि आपण सर्वांचे आभार मानून या कार्यक्रमाला इथं मी संपवतो. पुन्हा एकदा सर्वांचा आभार आहे आणि थँक्यू.